नमस्कार. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी अडचण कुठली असेल तर ती म्हणजे पाण्याची, बरोबर? पण याच समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे, तो म्हणजे पंचायत समिती विहीर योजना. तर आज आपण ही योजना नेमकी काय आहे, तिचा फायदा कसा घेता येतो, हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता ही योजना इतकी महत्वाची का आहे बरं? हे समजून घ्यायचं असेल ना, तर आधी आपल्याला शेतकऱ्याची मूळ अडचण, त्याची व्यथा समजून घ्यावी लागेल. आणि ती व्यथा आहे पाण्याची. कारण याच पाण्यावर त्याची सगळी शेती आणि खरं तर अख्खं आयुष्यच अवलंबून असतं. बघा, हे एकच वाक्य महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची खरी परिस्थिती काय आहे ना, ते सांगून जातं. म्हणजे विचार करा, एका बाजूला पाणी असलं तर शेती कशी हिरवीगार दिसते, पण दुसऱ्या बाजूला जर पाणीच नसेल तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. अक्षरशः हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जळून जातं. आणि हीच ती परिस्थिती आहे जिचा सामना आपले कित्येक शेतकरी दरवर्षी करत असतात. पण या गंभीर समस्येवर शासनाने एक ठोस उपाय आणला आहे, आणि तो उपाय म्हणजे थेट आर्थिक मदत. चला पाहूया तो उपाय नक्की आहे तरी काय. हो, अगदी बरोबर पाहिलंय. तब्बल 5 लाख रुपये. ही रक्कम या योजनेचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. हे पैसे थेट अनुदान म्हणून शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी मिळतात. तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास पंचायत समिती विहीर योजना म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी एक नवीन विहीर खोदायला सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत. याचा उद्देश एकच आहे, प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याची एक कायमची सोय उपलब्ध करून देणं. आता यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही योजना थेट राबवली जात नाहीये, तर ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या मनरेगाचा MGNREGA एक भाग आहे. याचा अर्थ काय, तर ही योजना फक्त सिंचनापुरती मर्यादित नाही, तर ग्रामीण भागात रोजगार तयार करण्याच्या मोठ्या ध्येयाशी सुद्धा जोडलेली आहे. आता इथे ना एक मोठा गोंधळ होतो, तो आधी दूर करूया. काही जण याला पंचायत समिती विहीर योजना म्हणतात, काही जण मागेल त्याला विहीर योजना म्हणतात, तर काही जण रोजगार हमी सिंचन विहीर योजना. पण लक्षात ठेवा, ही सगळी नावं एकाच योजनेची आहेत, त्यामुळे अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. नावं वेगळी असली तरी योजना एकच आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या योजनेचा लाभ नक्की कोणाकोणाला मिळू शकतो? चला, यासाठी काय पात्रता निकष आहेत ते सविस्तर पाहूया. बरं, मग या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर काही बेसिक अटी आहेत, त्या पूर्ण कराव्या लागतात. जसं की अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, त्याच्या नावावर कमीत कमी 0.40 हेक्टर म्हणजे साधारणपणे 1 एकर तरी सलग जमीन असायला हवी, आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्याकडे मनरेगाचं जॉब कार्ड असणं तर मस्ट आहे. का? कारण या योजनेचा सगळा खर्च रोजगार हमी योजनेतूनच केला जातो. शासनाने काही विशिष्ट गटांना या योजनेत प्राधान्य दिलेलं आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आणि ज्या कुटुंबाच्या प्रमुख एखादी स्त्री किंवा दिव्यांग व्यक्ती आहे, अशांचा समावेश आहे. यामागचा विचार अगदी स्पष्ट आहे. समाजातील सगळ्यात गरजू घटकांपर्यंत ही मदत सगळ्यात आधी पोहोचली पाहिजे. एकदा का पात्रता सिद्ध झाली की पुढची पायरी येते कागदपत्रांची, म्हणजे डॉक्युमेंट्स गोळा करण्याची. चला तर मग बघूया अर्ज करण्यासाठी काय काय लागणार आहे. चला आता बघूया कागदपत्रांची लिस्ट. बघा, अर्ज करण्याच्या आधीच जर ही सगळी डॉक्युमेंट्स तयार ठेवली ना, तर पुढचं काम एकदम सोपं आणि फास्ट होतं. याच जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा, आधार कार्ड आणि हो, जॉब कार्ड ही काही सगळ्यात महत्त्वाची कागदपत्रं आहेत. तर कागदपत्र सगळी तयार आहेत. आता प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा? घाबरू नका, ती प्रक्रिया आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊ. अर्ज करण्याची प्रोसेस खरं तर खूपच सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. पहिली, अर्ज भरणे. दुसरी, त्याला सगळी आवश्यक कागदपत्र जोडणे. आणि तिसरी, तो संबंधित ऑफिसमध्ये जमा करणे. बस, झालं काम. आता अर्ज जमा करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. पहिला म्हणजे पारंपरिक पद्धत, सरळ ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म जमा करायचा. आणि दुसरा ऑप्शन आहे ऑनलाईन. EGS हॉर्टिकल्चर वेल नावाचं एक सरकारी ॲप आहे, त्यावरूनही अर्ज करता येतो. सोपं आहे की नाही? अनुदान मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचं आहे विहीर योग्य ठिकाणी खोदणं. नाहीतर एवढा सगळा खर्च, सगळी मेहनत वाया जाऊ शकते. चला, याबद्दलच्या काही महत्त्वाच्या सूचना पाहूया. बघा, ही स्लाइड एकदम सोप्या भाषेत सांगतेय की विहीर नक्की कुठे खोदावी आणि कुठे नाही. जसं की डावीकडे बघा, जिथे हिरवा टीक आहे, नाल्यांच्या संगमाजवळ किंवा जिथे जमीन थोडी खोलगट आहे, तिथे विहीर खोदली तर पाणी लागण्याचे चान्सेस जास्त असतात. याच्या अगदी उलट उजवीकडे जिथे लाल क्रॉस आहे,
म्हणजे खडकाळ जमीन किंवा डोंगराच्या कडेला विहीर खोदणं शक्यतो टाळावं. आता एक अत्यंत महत्त्वाचा नियम लक्षात घ्या. 2 सिंचन विहिरींमध्ये कमीत कमी 150 मीटरचं अंतर ठेवणं कंपल्सरी आहे. आता असं का? यामागचा उद्देश अगदी सरळ आहे. जमिनीखालची पाण्याची पातळी टिकून राहिली पाहिजे, म्हणजे सगळ्यांनाच पाणी मिळेल. पण थांबा, या नियमाला काही महत्त्वाचे अपवाद सुद्धा आहेत. अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी ही 150 मीटर अंतराची अट लागू नाही. इतकंच नाही तर अर्जदाराच्या जमिनी शेजारी जर एखादी खाजगी विहीर असेल तर त्यापासूनचं अंतरही मोजलं जात नाही. या योजनेमागे शासनाचा एक खूप मोठा आणि चांगला उद्देश आहे. तो म्हणजे सिंचनाची सोय करून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं आणि प्रत्येक गरजू कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना लखपती बनवणं, त्यांना गरिबीतून बाहेर काढणं. आणि शेवटी हा एक प्रश्न उडतोच की पाण्याची कायमची सोय झाली तर एका शेतकऱ्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य खरंच बदलू शकतं का? मला वाटतं या योजनेमध्ये ती ताकद नक्कीच आहे. विचार करायला